श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपण पाहत आहोत संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 या पुस्तकामधली स्वामींची 30वी अनुभूती. ही अनुभूती पाहण्याआधी अनुभूतीचं शीर्षक पाहूयात. झाली स्वामी कृपा झाली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची महती आणि प्रचिती अनेकांना येते आणि आल्याचे अनुभवले आहे. तसा श्री स्वामींचा आशीर्वाद आमच्या घराण्यावर त्यांचे अक्कलकोट वास्तव्यापासूनच आहे. त्यांचे कारण म्हणजे माझ्या वडिलांचे आजोळ अक्कलकोटचे. आजी स्वामींच्या गोष्टी सांगते व स्वामींचे त्यांच्या हयातीत आजीच्या घरी येणे जाणे असे. आजीच्या माहेरच्या सर्वांवर स्वामींची कृपा होती. तसेच माझे सासर सोलापूरचे, त्यामुळे त्या लोकांचे पण नेहमी अक्कलकोटला जाणे येणे होते. माझ्या आजोळी पण सगळेजण स्वामींचे भक्त. अशा तऱ्हेने सर्वांचेच अक्कलकोटला दर्शनासाठी जाणे व आशीर्वाद प्राप्त करणे हे नित्यनियमच होते. एक दिवस माझ्या मैत्रिणीबरोबर आई श्री काका तपस्वी यांच्याकडे दर्शनासाठी गेली होती. मला अजून अपत्य सुख नाही म्हणून व्यथा बोलून दाखवली. तशी लग्नाला 2 वर्षे व्हायची होती, पण दोन्ही घरातील वरिष्ठ मंडळींना घाई झाली होती. सर्व गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या हा उद्देश सगळ्यांच्या मनात. म्हणूनच आई ती काकांजवळ बोलली. तपस्वी काका म्हणाले भाटे काकांना भेटण्यास सांगितले व रोज तारक मंत्र आणि पोथी वाचण्यास दिली. ते वाचन मी नित्यनियमपणे सुरू केले. श्री भाटे काकांना भेटल्यानंतर त्यांच्या मतानुसार मी व माझे पती दर गुरुवारी त्यांच्या घरी श्री स्वामींच्या दर्शनासाठी जात होतो. माझे पती नोकरी निमित्ताने बाहेर गावी गेले किंवा इतर कारणाने त्यांना जमले नाही, तर गुरुवारी दर्शन घेण्यात मी खंड पडू दिला नाही. त्यानंतर श्री भाटे काकांनी आम्हा दोघांना श्री स्वामींची एक सुंदर सुबक रेखीव मूर्ती दिली. ती देवाऱ्यात ठेवून मनोभावे सर्व करू लागले. त्याचबरोबर तारक मंत्र व पोथी वाचन नित्यनियमपणे सुरू होते. असे 7-8 महिने गेले, परंतु अजून आनंदाची बातमी कळत नव्हती. आम्ही दोघेही निराश होत होतो. दोन्हीकडची घरातील मंडळी बातमीची वाट पाहत होते. मी सुद्धा निराश झाले की श्री स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर आणून जप करत असे. थोड्याच वेळात निराशा पळून जाऊन मन शांत होत असे. याबरोबर वैद्यकीय तपासण्या चालू होत्या. वैद्यकीय रिपोर्ट निर्दोष म्हणजे दोघात काही दोष नाही. मग उशीर का? या काला कारण नाही. डॉक्टर व वडीलधारी मंडळीचे म्हणणे योग उशिरा आहे. असो, दररोज श्री स्वामींची पूजा, तारक मंत्राचं जप, पोथी वाचन, त्याप्रमाणे श्री भाटे काकांकडे श्री स्वामींचे दर गुरुवारी दर्शन याची प्रचिती पुढील महिन्यात आली. आनंदाची बातमी आहे, डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा आनंदाश्रू डोळ्यातून बाहेर पडले आणि श्री स्वामींचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आशीर्वादाची प्रचिती आली. ही आनंदाची बातमी श्री काका तपस्वींना सांगून त्यांच्याकडे श्री स्वामींचा फोटो समोर पेढ्याचा प्रसाद ठेवून आशीर्वादाने घेतला. त्याचप्रमाणे श्री स्वामींच्या पुण्यतिथीचे दिवशी भाटे काकांच्या घरी जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आज मन प्रसन्न आहे. सासरी व माहेरी दोन्ही घरात आनंदी वातावरण आहे. हा आयुष्यातील आनंदाचा प्रसंग श्री स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, श्री तपस्वी काका व श्री भाटे काकांच्या मार्गदर्शनामुळेच आला, हे नम्रपणे नमूद करायला हवे. या पुढील सर्व काही व्यवस्थित पार पडले यासाठी देखील या सर्वांचे आशीर्वाद सदैव माझ्या मस्तकी असावेत, हीच चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार आपल्याला जे काही हवं ते आपण स्वामींकडे मागावं, कारण ते सर्व करता धरता आहेत, हे आपल्या सर्व श्रोत्यांनी लक्षात ठेवा. पुढच्या अनुभूतीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.